माझी देवासी ओळखावे, मग तयाचे भजन म्हणजे स्मरण करावे, अखंड ध्यानाची धरावे पुरुषोत्तम. तेव्हा संत तेच सांगत असतात, महंत तेच सांगत असतात, आपल्या ऋषी मुनीने तेच सांगितलं. परंतु त्याने हे जे सांगितलं ना, ते काही लोकांना रुचलं नाही. कारण का, त्यांना धंदा करायचा असतो. हा परमार्थ लोकांचा, बऱ्याच लोकांचा धंदा आहे. कळलं की नाही? 100पैकी 99.99% परमार्थ हा लोकांचा धंदा झालेला आहे. कळलं की नाही? आणि हा परमार्थ हा धंदा झाल्यामुळे मग त्याच्यासाठी ज्या नाना तऱ्हेच्या युक्त्या निर्माण केल्या ते कर्मकांड. त्याच्यासाठी नाना तऱ्हेच्या ज्या युक्त्या निर्माण केल्या त्या कर्मकांड. आणि म्हणून तुम्ही कुठेही देवळामध्ये जा, तिथे तो पुजारी सांगेल, हे असं करा, हे असं करा, ते तसं करा, अशी रीत आहे, तशी रीत आहे, असं सांगितलं जातं. का सांगितलं जातं? का सांगितलं जातं याचा विचारच करत नाही. हे कारण एकच, मगाशी सांगितलं, परमार्थ हा धंदा झालेला आहे म्हणून सांगितलं. तुम्हाला असं कोणीच सांगणार नाही, ठाईच वैसुनी करा एकचित्त. फक्त संतच सांगतील की बाबा रे, देव पाहिजे ना, कुठे जाऊ नकोस, तू जिथे आहेस ना तिथेच तुला मिळेल. कळलं की नाही? पण त्याच्यासाठी तुला देवाला ओळखायचं कसं, त्याचं स्मरण कसं करायचं, एवढंच फक्त शिकलं पाहिजे. बाकी काही करायला नको. जे करायला पाहिजे ते सगळं तुझ्याजवळ आहे. तुझ्याजवळ शरीर आहे, तुझ्याजवळ जीव आहे, तुझ्याजवळ मन आहे, तुझ्याजवळ नाम आहे. बस आमच्या नाम संप्रदायाची एवढी साधनं पुरे. शरीर आहे ना, झालं. जीव आहे ना, आहे. मन आहे ना, आहे. नाम आहे ना, का नामाला मिळवण्यासाठी कोणी जायला पाहिजे. तुम्ही नुसतं विठ्ठल नाम स्मरण केल्यावर नाम तोंडात, नुसतं तोंडात नाम घ्यायचं म्हटल्याबरोबर नाम मुखात. कळलं की नाही? आणखीन पाहिजेच काय? स्मरण तुमच्या जवळच, देवाचं स्मरण तुमच्या जवळ, देवाचं नाम तुमच्या जवळ. ज्या जिभेने घ्यायचं ते जीभ तुमच्या जवळ, ज्या मनाच्या सहाय्याने घ्यायचं ते मन तुमच्या जवळ. आता तुम्हाला आणखीन काय गोष्टी पाहिजे की त्याच्यासाठी तुम्हाला देवाची निराळी भक्ती करायला पाहिजे? काही करायला नको. कुठलंही तऱ्हेचं कर्मकांड नको, तीर्थयात्रा नको, व्रत वैकल्य नको, उपास तापास नको, काही नको, यज्ञ याग नको आणि काही नको. मग फक्त स्मरण, आणखीन दुसरं काही लागत नाही. आणि म्हणून देवाचं स्मरण हे आमच्या नाम संप्रदायामध्ये, या देवाच्या स्मरणात सर्व योग येतात असा सिद्धांत आहे. जगामध्ये जेवढे योग आहेत, मग तो राजयोग असो, हठयोग असो, त्यानंतर कर्मयोग असो, भक्तियोग असो, ज्ञानयोग असो, सगळे योग या स्मरण योगात येतात. म्हणून स्मरण तुम्ही करायला जर शिकलात, पण शिकलात म्हणतो आम्ही, शिकलं पाहिजे. आणि कुठली गोष्ट शिकावीच लागते हे लक्षात ठेवायचे. मग तुम्ही म्हणावं आम्ही आता जे नामस्मरण करतो ते चालेल का? चालेल. आम्ही नको म्हणत, चालेल. कुठपर्यंत? दूध चालेल कुठपर्यंत? बासुंदी मिळत नाही तो. ताक चालेल कुठपर्यंत? दूध मिळत नाही तो. पाणी चालेल, ताक मिळत नाही तो. कळलं की नाही? तेव्हा चालेल, चालेल याचा अर्थ काय? चालेल, ठीक आहे. पण तुम्हाला जर खरोखरच देवाची भक्ती जर करायची असेल तर देवाचं स्मरण कसं करायचं एवढंच फक्त. म्हणून आमचा एक अमृत तुझार आहे की पाहण्यात सगळा परमार्थ भरलेला आहे. पाहण्यात सगळा परमार्थ भरलेला आहे. पण हे जर रहस्य समजलं नाही तर सर्व परमार्थ पाण्यात. कळलं की नाही? की खरा परमार्थ कशामध्ये आहे? पाहण्यात. कळलं की नाही? पाहण्यात. देवाला पाहत पाहत देवाच्या नामाचा उच्चार करणं, बस झाली उपासना, झाली भक्ती, झालं भजन, झालं पूजन, झालं यजन, पारायण बिरायण सगळं झालं, यज्ञ झालं. तुकाराम महाराज सांगतात, राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊल. अरे यज्ञाचे तुम्ही आहुती यज्ञ म्हणतात ना, ते आहुती करतात. यज्ञ करायचं, त्याच्यामध्ये तूप टाकायचं, दूध टाकायचं, अमुक टाकायचं, तमुक टाकायचं आणि टाकायचं, शेवटी तुलाही टाकावूया त्याच्यात. कळलं की नाही? तेव्हा यज्ञ म्हटल्यानंतर
50,000 रुपये खर्च एक यज्ञ, म्हणजे कमीत कमी. बरं का, तुम्ही जर ठरवलं आपण यज्ञ करायचा, आहुती यज्ञ ज्याला म्हणतात, कमीत कमी 50,000 रुपये खर्च आहे. कळलं की नाही? तेव्हा तुकाराम महाराज सांगतात, अरे यज्ञ कशाला 50,000 रुपये, 5 रुपये पण नको. राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊल. अरे एक पाऊल टाक आणि विठाल म्हण, एक यज्ञ झाला. दुसरं पाऊल टाक, विठाल, दुसरा यज्ञ. राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊल, धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रतांचे माहेर. राम म्हणे करिता धंदा. अरे राम 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 करताना आणि कुठलाही उद्योग कर. कळलं की नाही? राम म्हणे करिता धंदा सुख समाधी त्यास, की देवाचं नाम घेऊन तू ज्या वेळेला एखादं धंदा करतोस किंवा व्यवसाय करतोस किंवा काम करतोस, त्यावेळेला तुझं काम तू कधी केलंय तुला कळणार पण नाही. कळलं की नाही? काम होतंय, नाम चाललंय आणि तुम्ही आरामात आहात. हे सगळं जे आहे ना, हे सगळी मोठी गंमतच आहे. हा त्रिशूळ आहे, नामधारकाचा त्रिशूळ. कळलं की नाही? काय त्रिशूळ आहे? हातात काम, मुखात नाम आणि हृदयात राम. हा नामधारकाचा त्रिशूळ आहे. म्हणून हा त्रिशूळ हातामध्ये असला ना की मग सगळे शूळ गेले. हा त्रिशूळ जर तुमच्या हातामध्ये असेल ना, हातात काम, काम पाहिजे. तुम्ही म्हणा बा आम्ही काम धंदा टाकू आणि देवाचं नाम घेऊ, जीवन विद्येला मान्य नाही. कळलं की नाही? तुम्ही किती मोठं अगदी काय म्हणतात त्याला 3 तास देवाचं नामस्मरण केलं, कामधंदा सोडून, मान्य नाही. अभ्यास सोडून, मान्य नाही. माझ्याकडे एक थोडे दिवसापूर्वी ग्रस्त आले होते, मुलगा एक आला होता. ग्रस्त म्हणजे मुलगा. कळलं की नाही? जवळच परीक्षा आलेली आणि मला काहीतरी परमार्थातला एक प्रश्न विचारायला सांगा. मी म्हटलं काय रे बाबा तुझी परीक्षा कधी आहे? तर म्हणाले आता परीक्षा आता 20-25 दिवसावर आलेली आहे. मग म्हटलं तुला आता हे काय सुचलंय? पहिला अभ्यास कर. कळलं की नाही? घरी जा, अभ्यास कर, फर्स्ट क्लास मिळव आणि मग माझ्याकडे तुला मग तू विचारशील त्याची उत्तर देतो. कळलं की नाही? तुला जे काही साधनेबद्दल काय पाहिजे ते सांगतो. आता ही वेळ नव्हे, आता तुझं कर्तव्य अभ्यास. कळलं की नाही? म्हणून अभ्यास सोडून तुम्ही म्हणा आम्ही नामस्मरण करू, नको नको. कामधंदा सोडून नामस्मरण नको. सुखे संसार हा करी वाचे उच्चारावा हरी, असं म्हटलेलं आहे. असोनी संसारी जिवे वेग करी, वेदशास्त्र उभारी बाया सदा, असं म्हटलं. असोनी टाकोनी नव्हे, असोनी संसारी, टाकोनी संसारी नव्हे. आणि म्हणून संसारात राहून देवाचं स्मरण करणं हे देवाला फार प्रिय आहे. कळलं की नाही? हे फार प्रिय आहे. प्रिय आहे कशावरून? अहो कृपेचा वर्षाव करत नाही, होतो. कसा? निसर्गाच्या नियमाप्रमाणे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे कृपेचा वर्षाव होतो जर देवाचं स्मरण केलं तर. म्हणून जीवन विद्या आवर्जून सांगते की तुमचं जे रिकामपण आहे ते देवाला द्या आणि कामाचे क्षण जे आहेत ते संसाराला द्या. कळलं की नाही? तुमच्या कामाचे जे क्षण आहे ते संसाराला द्या आणि तुम्हाला रिकामपण मिळालं, परमार्थ करा. परमार्थ रिकामपणी करायचं असतं. तुम्ही म्हणा आम्हाला रिकामपणच नाही मिळत. सकाळी उठल्यापासून आमची जी धावपळ सुरू होते, गाडी पकडण्यापासून तर परत घरी आम्ही येतो तोपर्यंत आम्हाला कुठे वेळ मिळतो? वेळ भरपूर मिळतो. कळलं की नाही? पण आपण त्याचा वापर करत नाही, एवढंच दुर्दैव आहे. मी एकदा गणित केलं होतं. संबंध दिवसामध्ये माणसाला कमीत कमी जर त्याने ठरवलं नामस्मरण करायचं तर तो 10 तास तरी नामस्मरण करू शकतो. 10 तास इतके त्याला 10 तास रिकाम पण मिळतं. कळलं की नाही? तुम्ही ऑफिसमध्ये काम किती वेळ करता? आता ऑफिसचे शेड्यूल टाइम 8 तास आहे. कळलं की नाही? पण त्या 8 तासातले 4 तास तरी करता का? हा, मग 4 तास केले असं आपण धरून चालू. मग त्या 8 तासातले 4 तास गेले, 4 तास राहिले आणि शिवाय मी मगाशी म्हटलं ते 10 तास, म्हणजे 14 तास झाले. रिकामपण शोधायचं असतं. कळलं की नाही? रिकामपण मिळालं रे मिळालं की नाम.
असं तुम्ही करा. आणि मग काय होतं ते बघा. गंमत अशी आहे की आपल्याला रिकाम पण ज्यावेळेला मिळतं ना, तर पहिली गोष्ट आपल्याला रिकाम आपण झालो हेच आपल्याला कळत नाही. कळलं की नाही? आपण रिकामे झालो हेच आपल्याला कळत नाही. याचं कारण का? याचं कारण एकदा आपण कामातून मुक्त झालो की मग आपलं सगळं लक्ष लागतं कुठे? कधी आता घरी जातो, कधी जेवतो आणि झोपतो. कळलं की नाही? इथे सगळं लक्ष लागलेलं असतं. पण एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जो भरपूर वेळ मिळालेला असतो त्याचा आपण वापर करत नाही. म्हणून ते खिसे कापणारे असतात बघा, खिसे कापणारे लोक, तुम्हाला माहित असेल खिसे कापताना असे खिसा कापतात की ते नुसती संधी शोधत असतात. कळलं की नाही? संधी शोधतात. संधी काय शोधतात? तुम्ही कधी बेसावेत होता आणि तुमचा खिसा कापतो कधी, म्हणून त्याचं लक्ष तिकडेच असतं. मग सांगितलं किती लक्ष बेल व्हायला, याच्यापेक्षा बेल वाहताना लक्ष किती होतं, तसं त्याचं लक्ष कुठे? तुम्ही बेसावत कधी होता आणि तुमचा खिसा कापतो कधी, इथे त्याचं लक्ष असतं. म्हणजे त्याला दुसरं काही दिसत नाही, फक्त तुमचा खिसा दिसतो. कळलं की नाही? संधी मिळाली की कापलाच. तसं नामधारकाला रिकाम पण मिळतं कधी आणि देवाचं नाव घेतो कधी, असं वाटलं पाहिजे. रिकाम पण मिळतं कधी आणि देवाचं नाव घेतो कधी, असं वाटलं पाहिजे. आणि म्हणून रिकाम पण हे आपण त्याच्यावर लक्ष ठेवायचं असतं. रिकामा क्षण मिळाला, भर देवाच्या नाव. रिकामा क्षण मिळाला, भर देवाचं नाव. अशा तऱ्हेने आपण जर प्रत्येक रिकामा क्षण देवाच्या नावाने भरायचं ठरवलं तर आपल्या आयुष्यामध्ये अक्षरशः क्रांती होते. अक्षरशः. कळलं की नाही? अक्षरशः क्रांती होते. आणि म्हणून याच्यासाठी रिकाम पण आपल्याला भरपूर मिळत असतं, पण आपल्याला ते मिळतं हे आपल्याला ते कळत नाही. मिळतं याचं आपल्याला अवधान नसतं, आपण त्या ठिकाणी सावधान नसतो आणि म्हणून आपल्या हातून ते रिकामे क्षण निष्ठत असतात. आपल्या हातून ते रिकामे क्षण निष्ठत असतात. म्हणून रिकाम पण मिळालं की देवाचं नाव, रिकाम पण मिळालं की देवाचं नाव. भरपूर तुम्हाला रिकाम पण आहे, भरपूर. पण आम्ही काय करतो? रिकाम पण मिळालं की पत्ते, रिकाम पण मिळाल्या की गोष्टी, रिकाम पण मिळाल्या की चाहड्या, रिकाम पण मिळालं की निंदा, रिकाम पण मिळालं की मग याने काय केलं, त्याने काय केलं, त्याने काय केलं, आणि तू काय केलंस? फुकट वेळ घालतो, फुकट वेळ घालवतो. म्हणून याच्यासाठी रिकाम पण भरपूर मिळतं, पण तो रिकाम पण आपण व्यवस्थित कामाला लावत नाही. म्हणून जीवनविद्या आवर्जून सांगते, रिकाम पण देवाला द्या आणि कामाचे क्षण संसाराला द्या. मग संसार चांग होईल, परमार्थ सांग होईल. संसार सुरेख होईल, परमार्थ सुंदर होईल, व्यवस्थित होईल, दोन्ही चांगलं होईल. आणि म्हणून ह्याच्यासाठी असोनी संसार जिव्हे वेग करी, वेदशास्त्र उभारी बायास. म्हणून जीवनविद्या असं सांगते की जीवन जगणं ही एक कला आहे. त्या कलेचा एक फार महत्वाचा भाग आहे तो असा की आयुष्यामध्ये रिकाम पण ज्यावेळेला मिळतं तेव्हा ते फुकट घालू नका. कारण कामाचे क्षण हे कामासाठी जातात, कामाचे जे क्षण आहे ते कामासाठी जातात, संसारासाठी जातात आणि ते जायलाच पाहिजे. जीवनविद्येचा आग्रह आहे की संसार केलाच पाहिजे, प्रपंच केलाच पाहिजे, बायका मुलांचा सांभाळ केलाच पाहिजे, मुलांचं शिक्षण व्यवस्थित केलंच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे आणि त्याच्या बरोबरीने परमार्थ केला. दोन्ही गोष्टी कशा बरोबर चालल्या पाहिजे. तुमचे पाय कसे बरोबर चालतात की नाही? एकच पाय असेल तर काय होईल? असं होईल की नाही? मग दोन्ही पाय असेल तर कसा रुबाबात चालेल, दोन्ही पाय असेल तर रुबाबात चालेल आणि एक पाय असेल तर लंगडत चालेल. तसं तुम्ही एकाच पायाने जर तर तुमचं ते लंगडत जीवन होईल. कळलं की नाही? एकाच पायाने तुम्ही जर करत राहिलात ना, संसार एके संसार की तो लंगडत चालला. परमार्थ आहे की परमार्थ की लंगडत या पाय लंगडत त्या पाय लंगडत.
कळलं की नाही? तेव्हा दोन्ही पाय पाहिजे तर तुम्ही रुबावात जीवन जगाल. म्हणून तुमचा संसार आणि परमार्थ दोन्ही व्हायला पाहिजे. कारण या दोन्हीची फळप्राप्ती वेगवेगळी आहे. संसार हा देहासाठी आहे, परमार्थ हा जीवासाठी आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. परमार्थ हा जीवासाठी आहे, देवासाठी नाही. लक्षात घ्या, जीवनविद्या काय सांगते? परमार्थ जीवासाठी आहे, देवासाठी नाही. तुम्ही मग देवासाठी आम्ही आतापर्यंत करावं आलो, देवाने सांगितलं करा म्हणून? मगाशी सांगितलं, देव तुम्हाला कधी येऊन सांगितलेले नाही की तू 21 मोदक मला दे. हे तुम्हीच डोक्यातून काढलं. हे जे भोजन भाऊ असतात ना, त्या भोजन भाऊनेच काढलं. गणपतीला 21 मोदक, आता पुजाऱ्यांनी सांगितलं 21 मोदक. कळलं की नाही? त्या पुजाऱ्यांनी 21 मोदक सांगितले, तर ते काही मोदक पुजाऱ्याला गेले, काही आणि आपण खाऊन टाकले. तिकडे ते कोकणामध्ये आणि तिकडे त्या देवीला म्हणा किंवा त्या देवाला म्हणा किंवा तिकडे कुठेतरी एखाद्या झाडाखाली 4 धोंडे ठेवतात, त्याला शेंदूर फासतात आणि तिकडे नवस करतात. ते कोकणामध्ये काय चालेल आणि काय चालणार नाही ब्रह्मदेव पण सांगू शकणार नाही. अहो, काय एक झाड असतं, तिकडे 4 धोंडे असतात, त्याला शेंदूर फासलेला असतो आणि हा जातोडी. कळलं की नाही? बरं, एवढं केल्याने भागत नाही, तिकडे नवस करतो आणि नवस केल्यानंतर मग कोंबडं बळी देतो, बकऱ्या बळी देतो, बोकड बळी देतो. कळलं की नाही? बरं, बळी देतो म्हणजे काय? तर देवाला देतो, हाच खातो. शेवटी म्हणजे ते सगळं जे केलेलं आहे ना, ते ह्याच्यासाठी केलेलं असतं. पण हा सगळं जे काय भानगडी ज्या केलेल्या असतात, या सगळ्या भानगडी आपण उगीच निर्माण केलेल्या असतात. हे स्तोम त्याला म्हणतात. हे बरंचसं जे स्तोम ज्याला आपण म्हणतो, हे स्तोम हे आपणच निर्माण केलेलं असतं. आपण, याचा अर्थ आपण बावड असतो. पण ते जे धूर्त जे असतात ना, लबाड लोक, हे लबाड लोक हे नाना तऱ्हेचं तुम्हाला कर्मकांड करायला भाग पाडतात. हे असं करा नाहीतर तुम्हाला पाप लागेल, हे असं करा नाहीतर तुमच्यावर संकट येतील. मग तुम्ही घाबरून जाता. कळलं की नाही? तुम्हाला असं वाटतं खरंच आपण हे केलं नाही आणि काय झालं तर. आणि गंमत अशी होती की काहीतरी होतच त्यावेळी. आमच्या मंडळातली एक गोष्ट सांगतो. आमच्या मंडळामध्ये आणि एक नामधारक नुकताच आमच्याकडून अनुग्रह घेतल्यानंतर घेण्याच्या अगोदरची गोष्ट. कळलं की नाही? पिकेट रोडच्या मारुतीला जायचं. कुठे जायचे? पिकेट रोडच्या मारुतीला. अनुग्रह घेण्यापूर्वी, प्रवचन ऐकण्यापूर्वीची गोष्ट सांगतोय. नित्य नेमाने पिकेट रोडच्या मारुती. कळलं की नाही? कुठेही जायचं. आता दिल्लीला मीटिंग आहे, हे पहिले पिकेट रोडच्या मारुतीला. कळलं की नाही? आणि मग तिथून मग जायचं आणि मग ते काय सकाळचं जर प्लेन असेल तर मग काय, मग जेवण सगळं बाजूला, पहिला पिकेट रोडचा मारुती. कळलं की नाही? आणि मग ह्याला जाणार, कुठे एअरपोर्टवर जाणार. कळलं की नाही? एकदा गंमत अशी झाली की त्याने असं ठरवलं, बा आता वेळ झालेला आहे बराचसा, ते आपण पिकेट रोडच्या मारुतीला न जाता सरळ आपण एअरपोर्टवर जावं. म्हणून तो गेला तिकडे. तिकडे जिकडे लॉजमध्ये उतरला होता दिल्लीला, तिकडे बरोबर त्या दिवशी तर पडला. पहा म्हणा, स्वतःला सांगतो मी पिकेट रोडच्या मारुतीला आज गेलो नाही म्हणून आज पडलो. जास्त जोराने झाला. कळलं की नाही? मग पुढे आमचं अमृत मंथन पुस्तक वाचलं आणि मग आमच्याकडनं अनुग्रह घेतला आणि मग आमची प्रवचनं बरीचशी त्याने ऐकली. आणि मग हे सगळे प्रकार का घडतात, ह्याच्यामध्ये कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड यांचा संबंध असतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा ह्याच्या देवाचा कोप वगैरे याचा काही संबंध नसतो. हे जेव्हा त्यांना कळलं, आता पिकेट रोडचा मारुती बंद आणि आता पडत पण नाही. कळलं की नाही? आता पडत नाहीत. चांगला मोठा ऑफिसर, ऑर्डिनरी नव्हे, चांगला मोठ्या ऑफिसमध्ये मोठा ऑफिसर. कळलं की नाही? आमच्या संप्रदायातला, आमचा अनुग्रहित. कळलं की नाही? त्याची गोष्ट मी सांगतो. तर दुसरा एक असा पिकेट रोडच्या मारुतीला जाणार. मी त्याला सांगितलंय, बघ तू आता पिकेट रोडच्या मारुतीला जाण्याच्या ऐवजी तुझ्या गावात मारुती आहे की नाही, मग सध्या त्या मारुतीला सोडली, त्या मारुतीला धर. गावातला मारुती, मग गावातला मारुती नंतर थोडे दिवसांनी 1 महिना झाला की मग त्यालाही सोड.
आणि तुझ्या शेजारी कुठेतरी चाळीमध्ये मारुती असेल ना, तिकडे जा. म्हणजे पहिले 2 मारुती सुटले, आता तिसरा. आता त्यालाही सोड आणि घरामध्ये मारुती लावड, त्याला नमस्कार करायला जा. हे सायकोलॉजिकल प्रिझन ज्याला आपण म्हणतो ना, हे मानसिक पिंजरे आपणच निर्माण करतो आणि आपणच त्याच्यामध्ये अडकतो. हे नाही केलं तर पाप लागेल, ते नाही केलं तर पाप लागेल. अरे कोण पाप लावतो आणि काय लावतो हे सगळ्या तुझ्या मनाच्या खुलचट कल्पना आहे. खरे पाप आणि खरं पुण्य वेगळंच असतं. अरे लोकांना त्रास दिलास ना की ते पाप, लोकांची निंदा केली की ते पाप, लोकांचा छळ केला की ते पाप, बायकोला मारणे हे पाप, दारू पिणे हे पाप, सिगारेट ओढणे हे पाप. पाप का? ताप होतो म्हणून. कळलं की नाही? तेव्हा खरं पाप राहतं बाजूला आणि आम्ही पाप पुण्याची भलत्याच कल्पना करत बसतो आणि त्या पिंजऱ्यामध्ये आपण स्वतःलाच अडकून घेतो आणि स्वतःचा नाश करून घेतो. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या